नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये। मित्रांनो, आता गाजराचं सीझन सुरू आहे, तर आज आपण झटपट होणारं गाजराचं लोणचं बनवणार आहोत आणि हे लोणचं तुम्ही बनवल्यानंतर लगेचच खाऊ शकता। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। यासाठी मी पाव किलो गाजर स्वच्छ धुवून गाजराची वरची साल काढून असे लांबसर पातळ कापून घेतले आहेत। ह्या गाजराचा जो मधला पांढरा भाग असतो तो मी काढून घेतला आहे। तो खूप टणक असतो, त्यामुळे आपल्याला तो पांढरा भाग घ्यायचा नाही आहे। 3 टेबलस्पून तेल, हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता गॅस बंद करूयात आणि तेल पूर्णपणे थंड होऊ देऊयात। 1 चमचा सोप, ही सोप मी तव्यावर थोडी भाजून घेतलेली आहे आणि सोप भाजून घेतल्यानंतर मिक्सरला थोडी फिरवून घेतली आहे। 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, 2 चिमूट हिंग, 3 चमचे मोहरीची डाळ, ही डाळ मी तव्यावर थोडी भाजून घेतली आहे आणि लोणच्याला थोडा आंबटपणा येण्यासाठी एका लिंबाचा रस घ्यायचा आहे। सर्वप्रथम आता कापलेल्या गाजरामध्ये लाल मिरची पावडर, हळद, हिंग, मीठ, सोप, मोहरीची डाळ, लिंबाचा रस टाकून घेऊयात आणि मिक्स करूयात। आता मसाले छान मिक्स झाल्यावर यामध्ये गरम करून थंड केलेलं तेल टाकूयात आणि चांगलं मिक्स करून घेऊयात। आता लोणचं छान मिक्स करून झालेलं आहे। लोणचं मिक्स करून झाल्यावर एकदा लोणचं अशा पद्धतीने हलवून घ्यायचं, म्हणजे सर्व मसाले आणि तेल सर्व फोडींना सारखं लागतं। हे इन्स्टंट लोणचं खाण्यासाठी तयार आहे। तसेच हे लोणचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 6 ते 7 दिवस टिकवू सुद्धा शकता। तुम्ही बघू शकता, गाजराचं चटपटीत लोणचं बनवून तयार आहे। तर मग तुम्ही पण हे चटपटीत गाजराचं लोणचं नक्की बनवा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत। धन्यवाद।